स्टार्ट कर. म्यूट करा जसं ना आपण त्यांना. आता कसं आपण मागवणार आहोत आणि फॉलो घेताना आपण फॉलो प्रॉपर करू शकतो. सराव या 8 क्वेश्चनला 2 ऑप्शन अप्रूव्ह हा स्टार्ट करा. नमस्कार, माझं संतोष कुंभार, सातारा डिस्ट्रिक्ट SSC. सर्वांना माझा आवाज क्लिअर येतोय? स्क्रीन दिसते का? ओके. आता आपण IWP 27 मॉडेल पैकी आपल्याला एक मॉडेल वर्क मॅनेजमेंट आहे. आपण त्या मॉडेलचं आपण ट्रेनिंग आज बघणार आहोत. ज्या वर्क मॉडेल मध्ये आपला 3 स्टेप मध्ये आहे. एक कॉमन कॉन्फिगरेशन, त्याच्यानंतर लुकअप्स आणि वर्क मॅनेजमेंट मॉडेलचं ट्रेनिंग, ट्रान्झॅक्शन, मास्टर आणि ट्रान्झॅक्शन. त्याच्यामध्ये पहिला जे आहे कॉमन कॉन्फिगरेशन मध्ये लुकअप मध्ये टोटल 21 लुकअप आहेत. त्याच्यामध्ये 18 लुकअप हे स्टेट लेवलला डिफाईन केले आहेत आणि ULB लेवलला 3 ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर सर्व्हिसेस आहेत, टोटल आपले 5 सर्व्हिसेस आहेत. त्याच्यामध्ये क्रिएट प्रोजेक्ट एस्टिमेट डिटेल, क्रिएट प्रोजेक्ट एस्टिमेट, मेन्शन बुक आणि कॉन्ट्रॅक्टर ॲडव्हान्स रिक्वेशन आणि कॉन्ट्रॅक्टर पेमेंट. त्याच्यानंतर सर्व्हिस मास्टर सेम 5 केसेस आहेत. त्यानंतर स्क्रुटनी क्वेश्चन मास्टर सेम 5 त्याच्या सर्व्हिसेस जे आहेत. त्याच्यानंतर वर्क मॅनेजमेंट मॉड्यूलमध्ये मास्टर आहेत. मास्टरमध्ये कॉन्ट्रॅक्टर ग्रेड मास्टर, कॉन्ट्रॅक्ट मास्टर, ओव्हरहेड मास्टर, रिमार्क मास्टर, शेड्यूल रेट, सेट ऑफलाईन स्टेट एस्टिमेट, टेस्ट मटेरियल, वर्क मास्टर, क्रिएट मायस्टोन टेम्पलेट. आणि त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शनमध्ये आपला जे फॉर्म आहे ते क्रिएट प्रोजेक्ट एस्टिमेट, क्रिएट प्रोजेक्ट एस्टिमेट डिटेल, letter of acceptance, acknowledgement of the letter of acceptance, work order, acknowledgement of work order, create milestone, track milestone, त्याच्यानंतर अकाउंट अप्रुव्हल, मेन्शन बुक आणि क्वालिटी टेस्टिंग अँड नोटीस लेटर जनरेशन. त्याच्यानंतर रिपोर्ट्स आहेत वर्क ऑर्डर रजिस्टर आणि वर्क इन प्रोग्रेस रजिस्टर आणि वर्क स्टेटस रिपोर्ट हे आपण पाहणार आहोत. ते आपण लुकअप पासून आपण सुरुवात करूया. मी इथं लॉग इन करतो अकाउंट तिथं. कॉमन कॉन्फिगरेशन मध्ये लुकअप डिटेल ही लुकअपची लिस्ट आहे. याच्यामध्ये जे मार्क केलेले आहेत येलो कलरचे ते स्टेट लेवल ULB लेवल आणि स्टेट लेवल दोन्ही पण आहेत. बाकी सर्व जे आहेत त्या स्टेट लेवलचे आहेत. WCT लुकअप वर्क कॅटेगरी अशा प्रकारे आपल्याला हे व्ह्यू करून आपल्याला यात कुठले चेंजेस करता येतात. आपले हे जे लुकअप आहेत ते अशा प्रकारे दिसतात याच्यामध्ये. फक्त आता ULB स्टेट लेवलला जे आहेत फक्त ते व्ह्यू आहेत, फक्त एकच दाखवतो. बाकीचे सर्व जे आपल्याला ULB लेवलचे करायचे आहेत ते फक्त आपल्याला दाखवतो पहिला. ESL इथं लुकअप डिफाईन केलेला आहे. हा लुकअप मध्ये ऑफलाईन स्टेटस असा मेन्शन केलेला आहे. हे एक. त्याच्यानंतर दुसरा आहे ELE इलेक्ट्रॉनिक वार्ड. निवडणूकचा प्रभाग याच्यामध्ये मेन्शन केले आहेत. इलेक्ट्रॉनिक वार्ड हा एक केलेला आहे डिफाईन, किंवा आपल्या एरियानुसार आपण याच्यापेक्षा जास्त पण आपण इथे ऍड करू शकतो. त्याच्यानंतर दुसरा आहे ELW इलेक्ट्रिकल इलेक्शन वार्ड म्हणून तो पण. त्याच्यामध्ये 1-1 डिफाईन केलेला आहे आणि लुकअप हायरार्ची मध्ये इलेक्ट्रिक जे काही वार्ड आहेत ते आपल्याला मेन्शन केलेले आहे.
ELWW मध्ये इलेक्शन वाढ आणि इलेक्शन वाढ असं ठेवलेलं आहे आणि व्हॅल्यू EL1 ठेवलेली आहे आणि ऑर्डर बाय 1. याच्या व्यतिरिक्त आपल्याला जर वेगळे ठेवायचं तर आपण इथं ऍड पण एकापेक्षा एक मल्टिपल इथं करू शकतो आपण. आता हे इथं एक घेतलेलं आहे फक्त. त्याच्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे सेम या बाकीचे स्टेट लेवलचे लुकअप आहेत. हे फक्त व्ह्यू वरून आपण चेक करू शकतोय. पाहिजे दाखवण्याची आवश्यकता नसेल तर मग पुढे जाऊया का आपण. एफपीएससीचा काय पर्पज आहे? हॅलो, एफपीएससी लुकअप हे ऑफलाईन साठी दिलेला आहे तो, प्रस्तावित स्थितीसाठी दिलेला आहे तो. फक्त मेन्शन केला तर ट्रान्झॅक्शन मध्ये आपल्याला तो ऍड केला जातो तिथं, त्यासाठी फक्त आहे त्याला तो. त्याचा काय परिणाम काय होतो असं म्हणतो आपल्या युसेजवर? समजा त्याचं काय वन टाइम ह्याचा करायचं परिणाम हा तुम्हाला ट्रान्झॅक्शन करताना दाखवतो त्याच्यामध्ये, ते दिसून जाईल आपल्याला ते सर. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे स्क्रुटनी मध्ये सर्व्हिस मध्ये सर्व्हिस डिटेल. सर्व्हिस डिटेल मॉडेल नेम वर्क मॅनेजमेंट. त्याच्यानंतर पहिलं आहे क्रिएट प्रोजेक्ट एस्टिमेट. आता हा इथे डिफाईन केलेला आहे, हा वन टाइम आपल्याला सेटिंग करायचं आहे, ते फक्त व्ह्यू दाखवतो याचा. मॉडेल नेम आहे वर्क मॅनेजमेंट आणि सर्व्हिसचं नाव आहे क्रिएट प्रोजेक्ट एस्टिमेट. त्याच्यानंतर सर्व्हिस डिस्क्रिप्शन दिलेलं आहे पिरियड बेस्ड फुल आणि त्याच्या फ्री मध्ये सर्व्हिस दिलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि एसएलए ड्युरेशन इथं 2 दिवस ठेवलेलं आहे. आपल्याला आपल्या याच्याप्रमाणे 10 दिवस 15 दिवस आपण इथं चेंज करू शकतो सेटअप करण्यापूर्वी. आणि त्याच्यानंतर सर्टिफिकेट व्हॅलिडिटीचं लाईफ टाइम ठेवलेला आहे आणि स्टेटस याचा ऍक्टिव्ह ठेवलेला आहे. त्यानंतर सेकंड आहे क्रिएट प्रोजेक्ट एस्टिमेट डिटेल. सेम त्या पद्धतीने मॉडेलचं नेम वर्क मॅनेजमेंट आणि सर्व्हिस नाव क्रिएट प्रोजेक्ट एस्टिमेट डिटेल म्हणून. सर्व्हिस ड्युरेशन आहे पिरियड बेस्ड फुल केलेला आहे. त्याच्यानंतर फ्री सर्व्हिस आहे ते यस केलेलं आहे. एसएलए पिरियड 2 दिवस ठेवलेला आहे. त्याच्याप्रमाणे सेम असं त्याचं 10 दिवस 15 दिवस किंवा तुमच्या स्लॅबनुसार आपण इथं चेंज करू शकतो. त्याच्यानंतर सर्टिफिकेट व्हॅलिडिटी लाईफ टाइम आणि स्टेटस याचा ऍक्टिव्ह केलेला आहे. त्याच्यानंतर तिसरी सर्व्हिस आहे मेजरमेंट बुक म्हणून. मेजरमेंट बुकला वर्क मॅनेजमेंट मध्ये मेजरमेंट बुक सर्व्हिसचं नाव आहे. त्याच्यानंतर सर्व्हिस ड्युरेशन पिरियड बेस्ड फुल सेट केलेला आहे. त्यानंतर फाईल सर्व्हिस त्याला यस फ्री सर्व्हिस यस आहे. त्याच्यात एसएलए ड्युरेशन 2 दिवस ठेवलेला आहे. ह्याचं पण त्याचं सेम त्या पद्धतीनं 10 दिवस 15 दिवस किंवा आपल्या स्लॅबनुसार आपण इथं सेटअप करताना चेंज करू शकतोय. त्याच्यानंतर सर्टिफिकेट व्हॅलिडिटी लाईफ टाइम आहे याला आणि स्टेटस ह्या सर्व्हिसला ऍक्टिव्ह आहे.
त्याच्यानंतर सेम ह्याच पद्धतीला मॉड्यूल नेम वर्क मॅनेजमेंट कॉन्ट्रॅक्ट ऍडव्हान्स रिक्वेस्ट आहे. सर्व्हिस ड्युरेशन पिरियड बेस्ड फुल आहे. फ्री सर्व्हिस सेट केलेला आहे येस म्हणून. त्याच्यानंतर SLA ड्युरेशन 2 दिवस सेट ठेवलेला आहे. आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे आपण इथं आपल्या ज्या स्लॅबनुसार ह्याला 10 दिवस 15 दिवस किंवा आपल्या ह्यानुसार चेंज आपण सेटअप करताना करू शकतोय. त्याच्यानंतर सर्टिफिकेट व्हॅल्यू लाईफ टाइम आहे आणि स्टेटस ऍक्टिव्ह आहे. हॅलो हा बोला. सर, हे जे आहेत आता तुम्ही दाखवत सेटिंग ते पेमेंट रिलेटेड आहे ना? ऍडव्हान्स त्याच्यानंतर पेमेंट. कॉन्ट्रॅक्ट पेमेंट लास्ट आणि 5वी सर्व्हिस आहे. त्याच्यानंतर मॉड्यूल नेम वर्क मॅनेजमेंट आणि सर्व्हिस नेम कॉन्ट्रॅक्ट पेमेंट म्हणून आहे. सर्व्हिस ड्युरेशन पिरियड बेस्ड फुल ठेवलेला आहे. फ्री सर्व्हिस येस केलेला आहे. त्याची SLA ड्युरेशन 2 दिवस ठेवलेला आहे. आपण आपल्या त्याप्रमाणे याच्यामध्ये सेटअप करताना चेंज करू शकतोय. त्याच्यानंतर सर्टिफिकेट व्हॅलिडिटी लाईफ टाइम ठेवलेला आहे आणि स्टेटस ऍक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर स्क्रुटनी मास्टर लेवल. स्क्रुटनी मास्टर मध्ये सेटअप करताना इथे ह्याच्यामध्ये आता एक लेवल ठेवलेला आहे. पण आपल्याला ज्या प्रोडक्शन मध्ये जेव्हा आपल्याला करताना आपल्याला लेवल आपल्या ह्याच्यानुसार 1, 2 किंवा 3 किंवा ज्या प्रमाणे आहे त्याप्रमाणे आपल्याला सेट करू शकतोय. वर्क मॅनेजमेंट मध्ये क्रिएट एस्टिमेट, क्रिएट प्रोजेक्ट एस्टिमेट. याच्यामध्ये मॉडेल नेम वर्क मॅनेजमेंट, सर्व्हिस नेम आहे क्रिएट प्रोजेक्ट एस्टिमेट. त्याच्यानंतर स्क्रुटनी बेस्ड येस केलेला आहे. बॉन्डेज ऍडमिनिस्ट्रेटर ठेवलेला आहे. त्याचे फॉर्म डेट कधीपासून चालू केलं त्याचे आपण ते डेट टाकायचे आणि लेवल 1 करून क्लर्क लेवलला इथे एक ठेवलेली आहे सेट करून याला. ठीक आहे. याच्याप्रमाणे आपल्याला जर लेवल आपल्यानुसार एकाला पाहिजे एक ठेवू शकतो आपण किंवा एकापेक्षा अनेक लेवल आपण इथं ऍड करू शकतो. पण सेटअपला सुरुवातीला करताना करायचं, ट्रान्झॅक्शन करण्यापूर्वी करायचं आहे. सेम अशाच पद्धतीने बाकीचे चारही सर्व्हिस सेट केलेल्या आहेत. त्याच्यानंतर स्क्रुटनी क्वेश्चन मास्टर. क्रिएट प्रोजेक्ट एस्टिमेट लेवल 1. लेवल 1 मी इथं वर्क मॅनेजमेंट क्रिएट प्रोजेक्ट एस्टिमेट आणि लेवल 1 केलेले आहे. इथं क्वेश्चन एकच ठेवलेला आहे आता. आणि आपल्याला पाहिजे तेवढे आपले क्वेश्चन चेंज करू शकतात. क्वेश्चन पाहिजे आपल्याला आपल्या ज्या सर्व्हिसनुसार आपल्याला ते ऍड करता येतात. सेम याच्याप्रमाणे बाकीच्या सगळ्या 4 सर्व्हिसला सेट केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला वर्क मॅनेजमेंट मध्ये मास्टर बघूया आपण.
मास्टर मध्ये कॉन्ट्रॅक्ट ग्रेड मास्टर. कॉन्ट्रॅक्ट गेट मध्ये कॉन्ट्रॅक्ट टीचरची ग्रेड डिफाईन केलेली आहे आणि त्याचं लिमिट इथं आपण इथं मेन्शन केलेलं आहे. इथं आपण सेट केलेलं पण आहे. एक ऍड पण करून बघूया. हॅलो हा बोला. सर, आपण अकाउंट मॉड्यूल मध्ये कॉन्ट्रॅक्ट ऍड करणार आहेत ना, मग ते इथे रिपीट होणार नाही का हा. ते? ते कॉन्ट्रॅक्ट वेगळं आणि ह्या वर्क मॅन्युअल मध्ये जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते वेगवेगळे, दोन्हीकडे वेगवेगळे आहे त्याचे, एकमेकाला लिंक नाही कॉन्ट्रॅक्टची. कॉन्ट्रॅक्टरचे ग्रेड आहेत. A1 केलेले आहे. त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन. कॉन्ट्रॅक्टर ग्रेड मास्टर जे आहेत ना, ते आपलं जे रजिस्ट्रेशन मध्ये ग्रेड असतात त्याच्यात सण आहेत का, हे म्हणजे कुठं लिंक टाकायचे व्हॅल्यू मिनिमम नाही, या फॉर्म मध्येच टाकायचे आहेत आपल्याला. कॉन्ट्रॅक्टरचे जे ग्रेड आहे त्यांचं डिस्क्रिप्शन किंवा कॉन्ट्रॅक्टरच्या कामाचं जे लिमिट आहे आणि व्हॅलिडिटी किती. हा, त्याच्याप्रमाणेच टाकायचे आहेत का हे ग्रेड, म्हणजे त्यांना कितीपर्यंत काम अलॉट होऊ शकतं हा बरोबर. हो बरोबर तसंच. ग्रेड मास्टरचा. हो हो. आता कॉन्ट्रॅक्टरच्या समजलं नाही नेमकं ग्रेड कसा घ्यायचा तो. आता ग्रेड तुम्ही आता आपल्या नगर आपण कॉन्ट्रॅक्टरचे ग्रेड A, B, C किंवा जो काय दुसरा प्रकार असेल तो इथं मेन्शन करू शकतो आपण. त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टर आता कॉन्ट्रॅक्टर आहे, छोटा कॉन्ट्रॅक्टर आहे, मोठा आहे, त्याला आपण कामाचं लिमिट ठरलेलं असतं. बाबा ह्या अमाऊंट पर्यंत बाबा 1 लाखापर्यंतचे, 1 कोटीपर्यंतचे, 50 लाखापर्यंतचे आपण लिमिट दिलेलं असतं सर, किंवा लिमिट असतं आपल्या ते. हा पाळीत किती पण काम भेटलं त्याच्यावर डिपेंड राहील का, तो किती काम करतो त्याच्यावर डिपेंड राहील असं? नाही नाही, आपल्या कामाच्या स्वरूपानुसार आपल्याला कुठला कॉन्ट्रॅक्टर आहे ना त्याची लिमिट इथं आपण द्यायचंय ते, आणि ते कुठल्या कॉन्ट्रॅक्टला द्यायचं ते आपण ठरवणार आहे. ते त्यात वेगवेगळ्या प्रकारचे ग्रेड टाकून द्यायचे आहेत आपल्याला, जे काय असेल ते आपल्याकडे A, B, C जे काय प्रकार असतील ते. म्हणजे कॉन्ट्रॅक्टरची जी वर्गवारी आहे त्यांच्या कामाच्या ह्याच्या संदर्भात ती वर्गवारी टाकायची इथं. हा, वर्गवारी टाकायचे ग्रेड नुसार आणि अमाऊंट नुसार. रजिस्ट्रेशन असतं ना कॉन्ट्रॅक्टरचे. हा, ते वेगळं. हे रजिस्टर नाही, हे ग्रेड फक्त ग्रेडचं डिफाईन करायचं फक्त. ओके. कॉन्ट्रॅक्टरच्या रजिस्ट्रेशन नुसार एक स्टँडर्ड वर्गवारी टाकायची इथं आणि ते पुन्हा कॉन्ट्रॅक्टरला फक्त अटॅच करायचे. हा, आणि पुढे काय आहे ते तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये. मिनिमम समजा इथं मी 10,000 ठेवले आणि मॅक्झिमम मी 2 लाख ठेवले. त्याच्यानंतर व्हॅलिडिटी स्टार्ट डेट आजपासून ते 31 मार्च पर्यंत आणि सेव्ह. सेकंड आहे कॉन्ट्रॅक्ट मास्टर. या कॉन्ट्रॅक्टचे आपल्याला त्याच्यामध्ये इथं डिटेल्स त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टचे डिटेल, बँक डिटेल जे आहे ते सर्व आपल्याला, आणि एक कोड पण हे करायचा आहे. एंट्री केलेलं आहे, एक व्ह्यू करून दाखवतो तुम्हाला. मास्टर मध्ये ऍड केलेला आहे ते कॉन्ट्रॅक्टर सगळे, ते येतील का, ते परत ऍड करावं लागतील. हॅलो.
हा बोला. आम्ही ऑलरेडी कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ना ते वेंडर मास्टर ऍड केलेले आहेत. हा, ते वेंडर मास्टर जे मध्ये आहे ना ते आपल्या बाकीच्या यासारखे होते आणि वर्क मॅनेजमेंट या मॉड्यूल साठी ना हे आपल्या ह्या मास्टर मध्ये इथं डिफाईन करावं लागतं ते. बरं, मग आता हे समजा इथं तर परत डिस्कोड तयार होईल ना त्या कॉन्ट्रॅक्टर साठी इथं परत. हो, याचा डिस्कोड जो आहे ना तो आपला तिकडचाही इथं आपल्याला इथं वापरू शकतो आपण इथं. आता इथे कॉन्ट्रॅक्टरचं नाव आला, कॉन्ट्रॅक्टरचा ऍड्रेस आला, त्याच्यानंतर पेमेंटचा जो कोणता ऍड्रेस असेल तो, कॉन्ट्रॅक्टरचा पर्सन नेम, त्यांचा मेल आयडी, मोबाईल नंबर, नॅरेशन काय असेल ते, त्यांचं पॅन नंबर, जीएसटी नंबर जे काय आहे ते, त्याच्यानंतर IFSC कोड आणि बँकेचे नाव, बँकेचे डिटेल आणि बँक अकाउंट नंबर, त्याच्यानंतर एक्सपेंडिस फॉर्म आहे तो आणि पीडब्ल्यूचा अप्रूव्ह कोड आहे का असेल तर तो, पीडब्ल्यूच्या अप्रूव्हची व्हॅलिडिटी किती आहे ती, आणि त्याच्यानंतर ग्रेड आपला इथेही मेन्शन करतो आपण इथं. त्याच्यानंतर EPFचा रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तो आपल्या इथं नंबर भरायचा आहे आणि त्याच्यानंतर अकाउंट कोड. हा अकाउंट कोड तात्पुरता टेम्पररी घेतलेला आहे हो. ठीक आहे, आपल्या अकाउंटचा जो कोड असेल त्याप्रमाणे आपण इथं सेट करायचा आहे. इथं अकाउंट कोड काय घ्यायचा इथं? अकाउंट कोड कॉन्ट्रॅक्टरच्या संबंधात आपण जो तयार करतो ना 041च्या सिरियलनं किंवा 031च्या सिरियलनं, त्याप्रमाणे अकाउंट मध्ये विचारून घेऊन आपण तो कोड घेऊन इथं तुला मॅप करायचा आहे कॉन्ट्रॅक्टर ऍड करताना. ठीक आहे. सर यामध्ये जर आपल्याला अकाउंट मॉड्यूल मधून सगळे कॉन्ट्रॅक्टर इकडे जर फेच करता आले तर अधिक चांगलं होईल सर. मग ठीक आहे, मी विचारून बघतो ते सांगतो नाही, त्याबद्दल कारण काय काय अपडेट सर, मिळालं. आता परत सगळे कॉन्ट्रॅक्टर समजा ऍड करायचे म्हटले तर त्याच्यात पण बराच वेळ जाऊ शकतो. म्हणजे आपल्याकडे ऑलरेडी लिस्ट आहे सगळ्यांनी टाकलेली अकाउंट्स विभागाने, कॉन्ट्रॅक्टर आपल्याला इकडे फेच करता येऊ शकतात ना सर, सोपं होईल ते. हो चालेल, मी ते विचारून बघतो मी अकाउंटचे हो सर, कॉन्टॅक्ट ना. बघा जर कसं झालं तर योग्य राहील. ओके, नोट करतो मी. त्याच्यानंतर तिसरा आहे ओव्हरहेड मास्टर. त्याच्यामध्ये इथं इन्फॉर्मेशन भरलेली आहे. त्या ओव्हरहेड मध्ये ओव्हरहेड करून आणि मग जो कोड आपल्याला तो इथंच मॅप केलेला आहे तो, त्याच्यानंतर जे फ्लॅट लेवल आहे कसा स्लॅब आहे तो इथे मेन्शन केलेला आहे, त्याचे ते व्हॅल्यू केलेले आहे, ते स्टार्ट डेट आणि एंड डेट इफेक्ट ठेवलेला आहे आणि अमाऊंट ही मेन्शन इथं ऍड केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे रिमार्क मास्टर. अप्रूव्ह करण्यासाठी किंवा ह्यासाठी आपल्याला जे रिमार्क लागतात ते आपल्या इथं रिमार्क मेन्शन करायचे. रिमार्क मास्टर वर्क ऑर्डर आणि नोटीस मधले जे रिमार्क्स आहेत दोन्ही, त्याच्यामध्ये रिजेक्शन आहे, अप्रुव्हल आणि शोकाचे 3 प्रकारचे रिमार्क्स आहेत. हे वन टाइम
हे वर्क मॅनेजमेंट इथं आपल्या इथं अप्रूव्ह असेल तर अप्रूव्हचं केलेलं आहे. सेम असंच शोकाचं इथे केलेलं आहे. त्याच्यानंतर रिजेक्शनचं असेल तर रिजेक्शन असं हे तिन्ही केलेलंच आहे. सेम असंच नोटीसचं पण आहे. अप्रूव्ह, रिजेक्ट आणि शोकाचं. त्यानंतर पुढचा आहे शेड्यूल रेट मास्टर. शेड्यूल रेट मास्टर मध्ये याचे कॅटेगरी टाईप, सब कॅटेगरी आणि डिस्क्रिप्शन आणि कोड आणि याच्यामध्ये शेड्यूल रेट आणि मार्केट रेट हे इथं डिफाईन केलेले आहेत. आणि त्याची फॉर्म डेट टू एंड डेट किती तारखेपर्यंत आपल्याला तिथे हे मेन्शन केलेले आहे त्याचे. त्याच्यानंतर पुढचा आहे टेस्ट मास्टर, टेस्ट मटेरियल. सर शेड्यूल मास्टर जे आहे ते ऑलरेडी डिफाईन आहे का की आपल्याला डिफाईन करायचं नाही आहे? नाही, हे आपल्याला डिफाईन करायचं आहे. आपण आपल्या ह्याच्याप्रमाणे डिफाईन करू शकतो. मी एक 2-3 केलेलं आता डिफाईन आहे असं. ह्याच्यानंतर आपण पण नवीन आपण आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे आपण ऍड करू शकतो. ओके सर. मास्टर सगळे आपल्यालाच डिफाईन करायचे, ते ऑलरेडी डिफाईन करून नाही मिळालेले त्यातले. हे सगळे आपल्यालाच डिफाईन करायचे सर्व. ओके सर. ओके. हॅलो हा बोला. सर, नेमकं मॉडेलचं पर्पज काय आहे ते लक्षात येत नाही सर. हे वर्क मॅनेजमेंट आपल्या ज्या नगरपालिकेमध्ये जे कामं वगैरे जे करतात, रोडची वगैरे जे कामं आहे त्याचे आपल्याला इथं सगळे डिटेल इथं मेन्शन करायचे सगळे. आणि त्याचं ट्रान्झॅक्शन पण आहे. जसं आपण ट्रान्झॅक्शन वर्क करतो त्याप्रमाणे आपलं ह्याच्यामध्ये पण प्रोसेस आहे ती. कोणते काम हे करायचे आहे सर? जसं आता प्रत्येक याचे इस्टिमेट बनल्या जाते, हे फुटकळसाठी म्हणजे छोट्या कामासाठीच विषय आहे का? हो, छोटे काम पण आहेत, मोठे पण आहेत त्याच्यात. आहे याच्या प्रोसेस मध्ये पण आहे की, हे बघा प्रोसेस आहे याच्यामध्ये. तुम्ही जे म्हणला ना इस्टिमेट वगैरे ते पण आहे याच्यामध्ये सर्व. हे बघा क्रिएट प्रोजेक्ट इस्टिमेट आहे, प्रोजेक्ट डिटेल आहे, त्याच्यानंतर लेटर ऍक्सेप्टन्स आहे, अकॉर्डिंग ऑफ हे आहे, त्यानंतर वर्क ऑर्डर आहे, त्यानंतर क्रिएट मायस्टोन आहे, ट्रॅक मायस्टोन आहे, त्यात ऍडव्हान्स पेमेंटची रिक्वेस्टमेंट आहे, अकाउंट अप्रूव्ह पण आहे त्याच्यात, मेजरमेंट बुक आहे, त्याच्यानंतर क्वालिटी टेस्टिंग आहे, त्याच्यानंतर नोटीस लेटर जनरेशन पण आहे त्याच्यामध्ये. या प्रोसेस आहेत. हे दाखवल्यानंतर तुम्हाला नाही, हे बघितल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला पण आहे. ठीक आहे. हे टेस्ट मॉडेल आपण याच्यामध्ये विटा सिमेंट हे टाकत बसत आमचं त्याच मिळायचं सर. मास्टर भरात अख्खे डीएस आयटम भरायला लागतात आपल्याला त्यामध्ये. आता प्रोसेस एवढे काय ते आता कसं आहे आपल्या इथलं रेट नुसार आपल्याला भरावं लागणार ना असं. नाही सर, ऍक्च्युली काय त्यांचं काय म्हणणं आहे, डीएसआर चे जे रेट आहेत ते फिक्स रेट आहेत. तर मग ते ऑलरेडी त्याच्यात हा येस ते खूप ऍटम्स आहेत, मग ते ऑलरेडी इन्सर्टेड हवे असं. हा म्हणजे तुम्हाला जे कॉमन लागणार ना मेन आयटम घ्यायचे तेवढे त्यात असं केलं तरी चालते. ते तुमच्या ह्याच्यानं तुम्ही ते सेटअप करू शकता तो असा आहे. त्याच्यानंतर मटेरियल जे कुठलं आहे त्याचे मिनिमम कॉस्ट आणि मॅक्झिमम कॉस्ट असते जे त्याच्यात मेन्शन केलेलं आहे ह्याच्यात. आणि कुठल्या सिमेंटचे आहे त्याच्यात हे मेन्शन केलेलं आहे इथं.
यात नेमके सर आम्ही जे त्याच्या- टेंडर मंजूर केलेले रेट ते भरायचे का डीएसचे रेट टाकायचे आम्ही? कारण की कधी कधी टेंडर वाईज रेट व्हॅरी पण होणार. हा ते टेंडर आहे, तुमची प्रोसेस तिथे व्हेरीफाय होणार. तिकडे झाल्यानंतर त्यानुसार तुमच्या इथे रेट टाकून घ्यायचे त्याच्यात, असं करायचं आहे. पण सर मास्टर तर एकच आहे ना आपला. हो, मास्टर एकच आहेत की, म्हणजे वेगवेगळे आहेत नाही याच्यामध्ये. हे तुम्ही आयटम सिलेक्ट करून ते आता टेस्ट मटेरियल तुमच्या वेगवेगळ्या प्रकारनुसार ते करू शकता याच्यामध्ये त्यात. असं आहे. त्याच्यानंतर वर्क मास्टर म्हणून एक आहे पुढचा. वर्क मास्टर मध्ये ह्याच्यात वेगवेगळे दिलेले आहे. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक आहे, रोड कॅसेस आहे, रोड आहे याच्यामध्ये. आणि याचं कामाचं डिस्क्रिप्शन पण दिलं आहे त्याच्यामध्ये. कामाचे डिस्क्रिप्शन टाकून घेतलेलं आहे. हे डिस्क्रिप्शन टाकून इथं असं सेव्ह करायचं आहे. ऑलरेडी सेव्ह केलेलं आहे, फक्त डेटा फेच होऊन झाला तो इथं. त्याच्यानंतर केअर मायस्टोन टेम्पलेट म्हणून शेवटचा मास्टर आहे तो. इथं टेम्पलेट डिफाईन केलेलं आहे. टेम्पलेटचं डिस्क्रिप्शन, स्टेटस त्याचं ऍक्टिव्ह आहे ते मेन्शन केलेलं आहे. त्यांचं कामाचा प्रकार इथे डिफाईन केलेला आहे. कन्स्ट्रक्शनचं वरचं सब टाईप केलेलं आहे, डिस्क्रिप्शन. आणि त्याच्यानंतर जो मटेरियलचा कोड आहे तो आपल्या इथं टाकून इथं ऍड केलेला आहे. त्याप्रमाणे वर टेम्पलेट इथं ऍड करून गेलेलं आहे. त्याच्यानंतर आपण आता बघूया ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन मध्ये पहिला आहे ते क्रिएट प्रोजेक्ट एस्टिमेट. क्रिएट प्रोजेक्ट एस्टिमेट फॉर्म ओपन झाल्यानंतर इथे ऍड बटन वरती क्लिक करायचं आहे.
इथं प्रोजेक्टचं डिस्क्रिप्शन टाकायचं आहे V1 म्हणून. त्याच्यानंतर प्रपोजलची डेट आजची घेतोय. त्याच्यानंतर डिपार्टमेंट वर्क मॅनेजमेंट, त्याचं एस्टिमेट स्टार्ट डेट फेब्रुवारी आणि तिथं मार्च. त्याच्यात लेटर रिक्वायरमेंट जे काय असेल ते 1-2, त्याच्यात रिक्रुटमेंट असेल त्याचं टेंडरनुसार झालेलं आहे ते किंवा नामांकन जे असेल ते. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक वॉर्ड आपण जिथे डिफाईन केलेलं लुकअप मध्ये ते आपल्याला इथं ऍड करायचं आहे. त्याच्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्ड हेड ऑफिस घ्यायचं आहे. त्याच्यानंतर लोकॅलिटी आपल्याला जे कुठल्या ह्याच्यातलं जे आहे वॉर्ड इथे मेन्शन करून घेतलं त्याप्रमाणे आपण इथं लोकॅलिटी डिफाईन करू शकतो किंवा ह्याच्या व्यतिरिक्त कुठलेही आपण चेंज करू शकतो. त्याच्यानंतर रोड एरिया जे काय आहे आपण इथं मेन्शन त्याप्रमाणे आपण इथं घेऊ शकतोय. त्याच्यानंतर इथलं लॅटिट्यूड इथं आपल्याला सेट करायचं आहे. त्याच्यानंतर वर्क कॅटेगरी घेतलेली आहे इथे इथं सेट करायचे आहे. त्याच्यानंतर बेनिफिट इथं जनरल घ्यायचे आपल्याला SC ST किंवा कुठले घेतलं चालेल. त्याच्यानंतर याच्या वर्क इथं नवीन आहे किंवा दुरुस्ती आहे ते आपण इथं घ्यायचं. त्याच्यानंतर टाईप ऑफ वर्क इथं रोड बांधणी घेते. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बटनमध्ये क्लिक करायचं. त्यानंतर सेव्ह सक्सेसफुल म्हणून मेसेज येतो इथं. त्याच्यानंतर लँड ऍसेटची इथे इन्फॉर्मेशन वगैरे भरायची आहे. त्याच्या नंबर ऑफ ओनरशिप इथं खाजगी काय आहे का नगरपालिका हद्दीतले ते टाकायचे आहे. लँडचं स्क्वेअर मीटर मध्ये टाकून घ्यायचं आपल्याला इथं. त्याच्यानंतर प्लॉट नंबर, त्यांचा सर्वे नंबर जो काय आपल्याला इथं त्यातल्या एरियाला टाकायचा आहे. तर हा त्याचा मेन पॉईंट आहे, CTS तो पण दाखवा ना. हा हा कोणता मेनू आहे एकदा पुन्हा दाखवा ना. क्रिएट प्रोजेक्ट एस्टिमेट पहिलाच पेज आहे, पहिलाच चालू आहे ट्रान्झॅक्शन मधलं. CTA नंबर टाकायचा इथं. त्याच्या रेकमेंडेड मोड आहे आपल्या इथं सिलेक्ट करायचा आहे. त्यांचं लँडचं डिस्क्रिप्शन जे काय असेल आपल्याला इथं मेन्शन करायचं. त्याच्यानंतर वर्क प्रोसेस DP मध्ये आहे का येस. त्याचं काय रिमार्क असेल तर आपण इथे टाकायचं आहे. त्याच्यात एनी अदर स्पेसिफिकेशन रिक्वायरमेंट काय असतील तर इथे टाकायचं. त्याच्यानंतर पर्सनल कंडिशन लँडची कशी आहे. त्याच्यानंतर ऍड बटन मध्ये आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. सेव्ह सक्सेसफुल मेसेज येतो आणि इथं खाली ते ऍड होऊन जातं. ऍड केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट बटन मध्ये क्लिक करायचं आहे. पेरेंट्स कोड आपल्याला इथं लिस्टमध्ये आहे ते सिलेक्ट करायचं इथं. त्याच्यानंतर डायमेन्शन रोडचं सिलेक्ट करायचे तर किलोमीटर टू किलोमीटर. त्याच्यानंतर हाईट आणि विड्थ इथं टाकायचे आणि त्यानंतर ऍड बटन वर क्लिक करायचं आहे. इन्फॉर्मेशन सेव्ह होते इथं. त्यानंतर नेक्स्ट बटन क्लिक करायचं. त्याच्यानंतर फंडची इथं इन्फॉर्मेशन आपल्याला भरायचे आहे. आपल्याला कुठल्याही यातनं घेणार आहे फंड जनरल फंड, त्याच्यानंतर जनरल बॉडी, त्याच्यानंतर सब लेजर कोड आपल्याला इथं डिफाईन केले. हा डिफाईन इथं मी टेम्पररी तात्पुरता केलेला आहे. आपल्याला जर ह्याच्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे आपल्याला अकाउंट नुसार त्यांच्यात कोड देऊन त्याप्रमाणे आपल्या इथं सिलेक्ट करायचा येतो. त्याच्यानंतर इम्प्लिमेंटेशनचा पिरियड टाकायचा इथं आपल्याला. तिथे फंडची अवेलेबिलिटी आहे का नाही येस म्हणायचं इथं. त्याच्यानंतर स्कीमचं नाव कुठल्या स्कीम मधनं हे केलेलं आहे आणि अथॉरिटी आहे का त्याला येस. त्याच्यानंतर टेक्निकल स्टाफचं अधिकाऱ्यांचं यांचं नाव टाकायचं इथं. इथं फायनान्शियल अधिकारी कोण आहे त्यांचं नाव टाकायचं आपल्या इथं. आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अधिकारी त्यांचं नाव टाकायचं आपल्या इथं. त्याच्यानंतर PMC अपॉइंटमेंट केली आहे का इथे येस. आणि पॅनल म्हणजे ऑलरेडी आहे का नवीन करायचं आहे ते आपल्या इथे मेन्शन करून नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे.
त्याच्यानंतर आपण टेम्पलेट डिफाईन केलेलं आहे ते आपण सिलेक्ट करायचं आहे. त्या टेम्पलेट डिटेल येतात आणि एस्टिमेटची अमाऊंट किती आहे ते आपल्याला इथं मेन्शन करायचं आहे आणि इथं नेक्स्ट बटनमध्ये क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा ऍप्लिकेशन नंबर येतो तो आपल्याला इथं सेव्ह करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर ओके बटनमध्ये क्लिक करायचं. त्याच्यानं आपण स्क्रुटनी लेवलला केलेले आहे ते अप्रूव्ह साठी त्याचा आपण युजर लेवल केलेला डिफाईन त्याच्यामध्ये तो तिकडे डॅशबोर्डला जातो तिथून ते आपल्याला अप्रूव्ह करायचं आहे. इथे हे अर्ज आलेला आहे तो ऍप्लिकेशन वरती. इथे ऍप्लिकेशनचा नंबर दिसतो, तारीख दिसते, नाव दिसतं आणि स्थिती प्रलंबित दिसते. ऍक्शन वरती इथं क्रिया बटन वरती क्लिक करायचंय. त्याच्यानंतर ते आन्सर यस करायचंय आणि अप्रूव्हचं काय रिमार्क असेल ते टाकून ऍक्शन वरती अप्रूव्ह करून इथं ओके बटन सेव्ह वरती क्लिक करायचंय. त्याच्यानंतर स्क्रुटनी जिथं प्रिंट ओपन होते जे काय क्वेश्चन आहे त्याप्रमाणे आपल्या इथं दिसतात. सेव्ह करून ठेवतो मी. सर याला सर्व्हिस करायची गरज काय होती? हा या मॉडला सर्व्हिस करायची गरज काय होती म्हटलं? सर्व्हिस म्हणजे अप्रूव्ह करायला प्रोसेस पाहिजे ना त्याला, ते त्याशिवाय कसं करणार. सर्व्हिस असेल तर सर्व्हिसला अप्रूव्हची प्रोसेस येते ती स्क्रुटनीची.
सर जुन्या कामांची डेटा एंट्री करायची गरज नाही ना याच्यामध्ये? नाही नाही, डेटाची आवश्यकता नाही. ठीक. सर स्क्रुटिनी हे केलं, अपलोड केल्यानंतर कोणतं म्हणजे स्क्रुटिनी झाल्यानंतर कोणती फाईल जनरेट होते? आपण बोल सुरू करत आहे ना, आपण त्याच्या बाजूला हम उसको बेसमेंट होकर के लिए ना ये बात चल रहे स्टार्ट करके लिए पहले आप पत्र की स्टेट मारने पर परमिशन पहले ऐसा था कि स्टेट मारने को क्या लेने का मगर ये अच्छा है हाँ प्रॉपर्टी के वैल्यूएशन पे हो जाता है ये होता है ये हो जाता है करना नगर पालिका में बात का परमिशन वो तो बड़ा ही कुछ होता है काम बरोबर. तुम्ही आधी घर वाटातील मला
आवाज येत नाही सर. आवाज येतो ऐकू आता? हॅलो. हा, हे सॉरी, एक मिनिट. आपण सर्च केल्यानंतर काय केलं, प्रोजेक्ट करता डिस्क्रिप्शन ओपन करून त्याच्यानंतर जीबीची माहिती आपली भरलेली आहे. एक मिनिट, स्क्रीनशॉट दाखवतो. आपल्याला आता अशी जीबीची माहिती आपल्याला दिलेली आहे ना, त्याच्यामध्ये आपण इथं भरलेलं आहे. त्याच्यानंतर कधी जीबी मध्ये जे मंजुरी झालेलं आहे ते टाकून त्याच्यामध्ये जर कुठलं आपलं जे रिमार्क्स असेल ते टाकून याच्यामध्ये फिनिश केलेलं आहे. फिनिश केल्यानंतर हे कार्यालयीन आदेश इथं आपल्याला तयार झालेला आहे. ते आपल्याला इथं आलेला आहे. तो कार्यालयीन आदेश मध्ये सेव्ह करून ठेवला. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे, पुढच्या फॉर्म मध्ये जायचं आपल्याला. सर स्क्रुटिनी बोला. झाल्यानंतरची प्रोसेस एकदा परत सांगा ना प्लीज. हो हो, स्क्रुटिनी स्क्रुटिनी झाल्यानंतर काय अप्रूव्ह केलं आपण? केल्यानंतर. हो हो, हा. स्क्रुटिनी अप्रूव्ह केल्यानंतर क्रिएट प्रोजेक्ट एस्टिमेट त्याच फॉर्म मध्ये गेलो आपण. त्याच्यानंतर सर्च बटनवरती क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर आता इथे कंप्लीट जी अप्रूव्ह आलेलं होतं इथं. फॉर एक्झाम्पल असं दाखवतोय इथं आहे, हे अप्रूव्ह आलेलं आहे. तर त्याच्यावरती एडिट बटनवरती क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला जीबीचे इथे डिटेल भरायचे आहेत. काउन्सिलिंगचा ठराव नंबर किती आहे तो, त्याच्यावर कधी झाला तो, आणि त्याचं डिस्क्रिप्शन इथं मेन्शन करायचं आहे. ते मेन्शन केल्यानंतर ते फिनिश बटन क्लिक करायचं. फिनिश बटन क्लिक केल्यानंतर कार्यालयीन आदेश हा तयार होतो. आपल्याला इथं प्रिंट झालेला आहे तो. त्याच्यानंतर वर्क इंटिमेशन नंबर हा कॉपी करून ठेवायचा आपल्याला. तोच प्रोजेक्ट कोड पण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा फॉर्म आहे क्रिएट प्रोजेक्ट एस्टिमेट, क्रिएट प्रोजेक्ट डिटेल एस्टिमेट. फॉर्म ओपन झाल्यानंतर आपल्याला ऍड बटनवर इथं क्लिक करायचं आहे. सर ती पीडीएफ दाखवा ना एकदा. हा बघा, दिसतंय क्लिअर? खाली आहे सर. अमाऊंट खाली. स्क्रॉल डाऊन करा सर प्लीज. हॅलो. सर स्क्रॉल डाऊन करा ना. हा, ओके, ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर हा सेकंड फॉर्म ओपन केलेला आहे. वर्क मॅनेजमध्ये ट्रान्झॅक्शन मध्ये क्रिएट प्रोजेक्ट डिटेल एस्टिमेट हा फॉर्म ओपन झाल्यानंतर ऍड बटन क्लिक केल्यानंतर हा फॉर्म इथं ओपन होतोय. याच्यामध्ये प्रोजेक्ट कोड आपल्याला मगाशी आला होता तो कॉपी करून घेतलेला आहे. तो आपण इथं मेन्शन करायचा आहे. त्याच्यानंतर टॅब बटन प्रेस करायचं. जे आपण जी माहिती भरली ती डिटेल सगळी इथं ओपन होते परत. त्याच्यानंतर आपल्याला इथं एस्टिमेटची क्वांटिटी किती आहे ते आपल्याला इथं मेन्शन करायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ओव्हरहेडचा टाईप आहे तो सिलेक्ट करायचा आपल्याला. आणि नेक्स्ट बटन क्लिक करायचं. त्याच्यानंतर जनरल फंडची आपण जी माहिती मागे भरलेली अगोदरची ते इथे डिटेल दिसते त्याच्यामध्ये. ते आपल्याला नेक्स्ट करायचे परत.
त्याच्यानंतर आपल्याला जो ऍसेट कोड आहे तो ऍसेट आपल्याला इथं टाकायचा कोड जो असेल तो त्याच्यात नेम ऑफ ऍसेट आणि नेक्स्ट बटन क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा ऍप्रूव्ह झाला तर हा नंबर कॉपी करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बॅक बटन क्लिक करायचं. त्यानंतर तो प्रोजेक्ट डिटेलचे स्क्रुटनीला गेलेले आहे ते आपल्याला अप्रूव्ह करून घ्यायचे आहे. सेम तो ऍप्लिकेशन नंबर आलेला आहे. मग जसं केल्याप्रमाणे इथं आपल्याला या बटन वरती किंवा ऍक्शन वरती क्लिक करून अप्रूव्ह करायचं. मंजूर शेरा काय असेल तो त्याच्यानंतर मंजूर इथं आणि त्यानंतर सेव्ह बटन क्लिक करायचं. सेम स्क्रुटनीची पीडीएफ येते. त्याच्यानुसार ते सेव्ह करून ठेवतो. त्याच्यानंतर हा लॉग आउट करायचा युजर. त्याच्यानंतर पुढचा ट्रान्झॅक्शनचा फॉर्म आहे लेटर ऑफ ऍक्सेप्टन्स. वर्क मॅनेजमध्ये ट्रान्झॅक्शन मध्ये लेटर ऑफ ऍक्सेप्टन्स.
त्याच्यानंतर सेम इथं ऍड बटनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर जो प्रोजेक्ट कोड आहे तो आपल्याला इथं ऍड करायचा आहे. इथं क्लिक केल्यानंतर सेम तसं तोच रिपीट खाली येतो. तसं सेम नेम आपलं प्रॉपर्टी ऍड्रेस भरताना येतो. क्लिक करायचं, टॅब बटन प्रेस केलं, डिटेल सगळी ओपन होते इथं. त्याच्यानंतर फाईल नंबर कुठला आहे तो आपल्याला मेन्शन करायचा आहे. त्याच्यानंतर फाईलची तारीख, त्याच्यात टेंडर ऑफ पर्सेंटेज किती टक्के आहे, त्याच्यानंतर सँक्शन अमाऊंट किती केलेली आहे ती, त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टरचं नाव इथं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर मोड ऑफ पेमेंट कसं देणार आहे ते, त्याच्यानंतर अमाऊंट, त्याच्यानंतर किती दिवसाचा पिरियड आहे तो, त्याच्यानंतर त्याची व्हॅलिडिटी किती आहे ती, इंडियाचं नाव इथं सिलेक्ट करायचं आणि जे काय डॉक्युमेंट असतील ते आपल्याला इथं कोणतेही डॉक्युमेंट इथं आपलं अपलोड करू शकतो. जेपीजी फाईल किंवा पीडीएफ फाईल आणि सेव्ह बटनमध्ये क्लिक करायचं. त्याच्यानंतर अॅक्नॉलेज ऑफ ऍक्सेप्टन्स लेटरचा पीडीएफ फाईल जनरेट होते. त्याच्यानंतर प्रिंट बटनमध्ये क्लिक करायचं. लेटर ऑफ ऍक्सेप्टन्स. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये LOI नंबर आहे तो आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. आपल्याला ऍक्सेप्ट नाही होतो पुढे लागणार आहे अॅक्नॉलेज ऑफ लेटरला. त्याच्यानंतर पुढचा फॉर्म आहे वर्क मॅन्युअल मध्ये ट्रान्झॅक्शन मध्ये अॅक्नॉलेजमेंट ऑफ लेटर ऑफ ऍक्सेप्टन्स. फॉर्म ओपन झाल्यानंतर ऍड बटनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा LOI नंबर आहे तो आपल्याला तिथं सांगणार आहे.
नंबर पेस्ट केल्यानंतर तोच नंबर सिलेक्ट येतो, तो क्लिक करायचा आहे. त्यानंतर डेट आलेला आहे, स्टेटस ऍक्सेप्टन्स लेटर ऑफ एक्नॉलेजमेंट टाकायचं, तारीख आजची, आणि जो काय रिमार्क असेल ते एंटर करून आपल्याला सेव्ह करायचं आहे. वर्क ऑर्डर डेटा सेव्ह सक्सेसफुली. त्याच्यानंतर क्लोज बटनवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर पुढचा फॉर्म आहे वर्क ऑर्डर. वर्क ऑर्डर फॉर्म ओपन झाल्यानंतर इथं ऍड बटनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं पण LOI नंबर आपल्याला तो लागणार आहे. LOI नंबर इथं कॉपी करून घ्यायचा किंवा आपल्या इथं टाईप केला तरी चालतोय. LOIच्या डिटेल ओपन होते इथं. त्या डिटेल ओपन झाल्यानंतर याचं टर्म्स अँड कंडिशन जे काय आहेत आपल्याला इथं ऍड करायचे आहेत. त्याच्यानंतर आर्टिफिशियल ते आपल्या इथं टाकायचे. आपण जेवढे पाहिजे आपल्याला इथं प्लस करून ऍड करून सेव्ह करता येतात. आणि एवढं सगळं आर्टिफिशियल तिथून टाकून झाल्यानंतर इथं सेव्ह बटनवरती क्लिक करायचं. वर्क ऑर्डर डेटा सेव्ह सक्सेसफुली मेसेज येतो. त्याच्यानंतर इथं जनरेट वर्क ऑर्डर बटन आहे, इथे क्लिक करायचं. त्याच्या अगोदर इथं वर्क ऑर्डर नंबर येतो, तो नंबर कॉपी करून घ्यायचा आणि जनरल वर्क ऑर्डर बटनवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर वर्क ऑर्डर इथं आपल्याला प्रिंट होते. हे टर्म्स अँड कंडिशन एकच टाकलेलं आहे, त्यामुळे एक आलं. आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे आपण इथं प्लस करू शकतोय. त्याच्यानंतर पुढचा फॉर्म आहे अपॉइंटमेंट ऑफ वर्क ऑर्डर. वर्क मॅनेजमेंट मध्ये ट्रान्झॅक्शन मध्ये अपॉइंटमेंट ऑफ वर्क ऑर्डर. टर्म्स अँड कंडिशन मास्टर नाही होणार आहे ते? ते टर्म्स कंडिशन मास्टर नाहीये त्याला. कारण की खूप प्रत्येक टर्म्स ऑर्डर अँड कंडिशन तुमच्या असतात. प्रत्येकच्या कामानुसार तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन चेंज पण होतात ना बरेचसे. वर्क ऑर्डर मध्ये आपल्याला इथं ऍड बटनवरती क्लिक करायचं.
ऍड बटन क्लिक केल्यानंतर अकॅडमिक वर्क ऑर्डरचा हा फॉर्म ओपन होतोय. फॉर्म ओपन झाल्यानंतर वर्क ऑर्डर जो आपण नंबर कॉपी करून घेतलेला आहे तो आपल्याला इथं टाईप किंवा पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथं स्टेटस आहे वर्क ऑर्डर अकनॉलेजमेंट आणि तारीख आहे ते सेट करून ते रिमार्क असेल आपल्याला ते एंटर करून इथं सेव्ह करायचं आहे. सेव्ह करून झाल्यानंतर इथं क्लोज बटन आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा फॉर्म आहे क्रिएट मायस्टोन म्हणून. फॉर्म पण झाल्यानंतर ऍड बटन वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला प्रोजेक्ट कोड लागणार आहे. प्रोजेक्ट कोड आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे किंवा टाईप करायचं तिथं. आपल्याला प्रोजेक्ट कोडची इथं लिस्ट पण दिसते त्यातून आपण इथं सिलेक्ट पण करू शकतो इथून किंवा आपल्याला जो नंबर असेल तो आपल्याला इथं आपण इथं ऍड करू शकतो. त्याच्यानंतर इथं शेड्यूलची डेट येते इथं डिटेल्स येतात सगळे मायस्टोनचे सगळे आपल्या इथं स्टार्ट डेट कधीपासून आहे आणि एंड डेट कधीपर्यंत आहे ते आपल्या इथं मेन्शन करायचं आहे. स्टेजेसचं डिस्क्रिप्शन काय असेल तर आपल्या इथं टाकून सेव्ह बटनमध्ये क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा फॉर्म आहे ट्रॅक मायस्टोन. ट्रॅक मायस्टोन ट्रान्झॅक्शन मध्ये ट्रॅक मायस्टोन
एडिट केल्यानंतर आपला जो प्रोजेक्ट जे डिटेल आहे ते इथं सर्च होतं. सर्च झाल्यानंतर ते आपल्याला तिथं एडिट बटनवरती क्लिक करायचं आहे. सर एकाच प्रोजेक्ट कोड दोन तयार होतात प्रोजेक्ट कोड. हो, मल्टिपल सेव्ह केल्यामुळे होतात ते. त्यामुळे एकदा सेव्ह वरती क्लिक करायचं. आणि याच्यामध्ये ट्रॅक मास्टर मध्ये आपलं किती % काम झालेलं आहे, काय झालेलं आपल्या इथं ते मेन्शन करायचं आपल्याला याच्यामध्ये. त्याच्यामध्ये इथं बारकोड मध्ये पण आपल्या इथं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पर्सेंटेज आहे तो बार दिलेला आहे. तर बार मध्ये आपल्याला इथं जसं बोललं बारकोड टाकले किती झालंय काय झालं आपल्या इथं मेन्शन करू शकतो आपल्या इथं. 27%, 90% झालेलं आहे, 99% झालेलं आहे. आणि इथं आपलं डेट टाकायचे आणि रिझन फॉर डिले असेल तर डिले असेल तर काय असेल आपण इथं रिमार्क टाकून इथं अपडेट बटनवरती क्लिक करायचं. सर ट्रॅक माइलस्टोन मध्ये प्रत्येक स्टेजचं टाकावं लागेल की पूर्ण 100% काम पूर्ण झाल्यावर मग नाही, टाकायचं? असं काही नाही. तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार किती टाकू शकता. मी किती % झाले काय झालं त्याच्या ज्यावेळी आपल्याला ऍडव्हान्स पेमेंट ज्यावेळी द्यायचं आहे, पेमेंट जर असेल ना त्या स्टेजला आपल्याला हे करायला लागतं. त्याच्यानंतर क्लोज बटनवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर पुढचा फॉर्म आहे कॉन्ट्रॅक्ट ऍडव्हान्स रिक्वेस्ट. कॉन्ट्रॅक्ट ऍडव्हान्स रिक्वेस्ट फॉर्म. फॉर्म ओपन झाल्यानंतर इथं ऍड बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये LOI आपल्याला नंबर लागणार आहे. LOI नंबर मी घेतो इथं कॉपी करून किंवा आपल्याला टाईप केलं तरी चालतं. LOI नंबर आपल्या इथं टाईप किंवा पेस्ट करायचा आहे. सिलेक्ट करून टॅब बटन प्रेस करायचं. LOIचे सर्व डिटेल इथं ओपन होतात. डिटेल ओपन झाल्यानंतर रिक्वेस्ट अमाऊंट किती दिलेली आहे त्याप्रमाणे इथं आपल्याला टाकायचे आहे. त्याच्यानंतर जो काय रिमार्क असेल तो इथे मेन्शन करून आपला जे काय ऍडव्हान्स पेमेंटच्या अगोदर जे काय डॉक्युमेंट असेल दिलं असेल आपलं ते डॉक्युमेंट इथं अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह बटनमध्ये क्लिक करायचं. सेव्ह बटन केल्यानंतर ते स्क्रुटनीला जातो. स्क्रुटनी केल्यानंतर ते पेमेंटचं आपण अप्रूव्ह घ्यायचं आहे. अप्रूव्ह झाल्यानंतर मग आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे.
सर हे अप्रूव्ह झाल्यानंतर परत मग त्याचं 6364 जनरेट करावं लागेल का अकाउंट मधून, की त्याला रिफ्लेक्ट होईल? अकाउंटची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये. अकाउंटचा अप्रुव्हल इथं फॉर्म आहे, या फॉर्म मध्ये इथून आपल्याला अकाउंटचं अप्रुव्हचं फॉर्म करायचं आहे. परत फॉर्म मध्ये जायचं आपल्याला, पहिला स्क्रुटनी अप्रुव्ह झाल्यानंतर दाखवतो ते पण आहे. म्हणजे हे झाल्यानंतर रिक्वेजिशन फॉर्म फिलअप झाल्यानंतर स्क्रुटिनी केल्यानंतर ते अप्रूव्ह झालं आणि अप्रूव्ह नंतर हा. पुन्हा मग अकाउंट मध्ये जाऊन 63 नंबरचं बिल जनरेट करायचं का? हा बिल हा, म्हणजे एंट्री तुमची ते करायची का? अकाउंटची प्रोसेस ती तिकडे राहील वेगळी. हे म्हणजे हे वर्क पण मॉडेल करायचं आणि मधले ते जी प्रोसेस आहे ते. हा. ओके. फॉर्म मध्ये ऍप्लिकेशन नंबर आलेला आहे, कंत्राटी आगाऊ मागणी म्हणून. त्याच्यानंतर क्रिया ऍक्टिव्ह ऍक्शन बटन मध्ये क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं उत्तर मंजूर आणि शेरा काय असेल आपल्याला ते मेन्शन करायचं आहे. ते वरती मंजूर करून इथं शेराचं इथं काय असेल ते टाकू शकतो. त्यानंतर सेव्ह बटन वरती क्लिक करायचं. स्क्रुटनी केलेली आपल्याला पीडीएफ तयार होते त्याच्या क्वेश्चनची. पीडीएफ मी सेव्ह करून ठेवतो. त्याच्यानं हा युजर लॉग इन करून आपल्याला मूळचा युजर लॉग इन करायचा आहे. पुढचा फॉर्म आहे तो अकाउंट अप्रुव्हल म्हणून. वर्क मॅन्युअल मध्ये ट्रान्झॅक्शन मध्ये अकाउंट अप्रूव्ह. फॉर्म ओपन झाल्यानंतर आपल्याला ऍड बटनवर क्लिक करायचं आहे. ऍड बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं प्रोजेक्ट कोड लागणार आहे.
प्रोजेक्ट कोड कॉपी करून घेतला, इथं ऍडव्हान्स पेमेंट सिलेक्ट करायचं आहे, प्रोजेक्ट कोड इथं टाईप करायचं आहे आणि आपल्याला डिटेल ओपन होतात. अप्रोचचे अमाऊंट जे आलेलं आहे त्याचा रिमार्क टाकून आपल्याला इथं सेव्ह बटनवरती आपल्याला सेव्ह करायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा फॉर्म आहे मेजरमेंट बुक. वर्क मॅन्युअल मध्ये ट्रान्झॅक्शन मध्ये मेजरमेंट बुक. मेजरमेंट बुक फॉर्म ओपन झाल्यानंतर आपल्याला इथं ऍड बटनवरती क्लिक करायचं आहे. एक मिनिट, अजून डेटा ओपन झाला.
हॅलो. हा, एक मिनिट. ओल्ड फॉर्म होता, कम्प्लीट करून घेतो त्याच्यात तो. त्यामध्ये पुढचं सेव्ह नाही झालाय. मेजरमेंट बुक फॉर्म ओपन केल्यानंतर आपल्याला इथं ऍड बटन मध्ये क्लिक करायचं आहे. अशा प्रकारचे इथं हा फॉर्म नंबरचे ह्या डिटेल्स आहेत ना सगळ्या, ह्या अशा इथे टाईप करावं लागतं. बाय डिफॉल्ट ओपन झालेलं आहे ते. त्याच्यामध्ये जस्ट नेटवर्क डिटेल टाकायचे, त्याच्यानंतर प्रोजेक्ट कोड टाकायचा. प्रोजेक्ट कोड टाकल्यानंतर सर्व डिटेल येतात. त्याच्यानंतर नेक्स्ट बटन इथं क्लिक करायचं. त्याच्यानंतर ह्या मटेरियलचे डिटेल्स आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर करंट एंट्री किती झालेल्या आहेत, त्याच्यानंतर लांबी रुंदी, रिमार्क काय असेल तिथे टाकायचं आहे. त्याच्यानुसार कोड इथं काय दुसरी माहिती भरायची याच्यामध्ये. त्याच्यानंतर याचा रिमार्क आपल्याला मेन्शन करायचा आहे. त्याच्यानंतर तिसरा कोड आहे, किती अप्रूव्ह किती येते. त्याच्यानंतर रिमार्क्स इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर लांबी लेट अँड वेट. त्याच्यानंतर नेक्स्ट बटन इथं क्लिक करायचं. त्याच्यानंतर सेव्ह बटन इथं कॉपी करून घ्यायचं. त्याच्यानंतर फिनिश बटन मध्ये पुन्हा क्लिक करायचं आहे. ठीक आहे, हे मग जी जुनी होती ते आपण अप्रूव्ह केलेलं आहे. आपलं आता हे जे नवीन आपल्या ह्याच्या प्रोजेक्टचे जे आहे आपल्याला इथं आहे, त्याच्यामध्ये मेंबरशिप मेजरमेंट बुकचा रेफरन्स नंबर आपल्या इथं टाकून द्यायचा आहे. त्याच्यानंतर मेजरची एंट्रीची तारीख इथं आपल्याला मेन्शन करायची आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ पेजेस मध्ये समजा 10 पासून ते 15 पर्यंत आहेत. म्हणजे ऍबस्ट्रॅक्टचे काय डिटेल याच्यामध्ये इथं मेन्शन करायचे. त्याच्यानंतर आपला जो प्रोजेक्टचा जो कोड आहे तो आपल्याला इथं ऍड करायचा आहे. त्याच्यानंतर टॅब बटन दाबायचं. आपल्या प्रोजेक्टचे डिटेल इथं ओपन होतात. त्याच्यानंतर कोणत्या कमेंट इथं काय असेल ते टाकून आपल्याला इथं डॉक्युमेंट त्याचे एमबीचे काय असेल ते आपल्याला इथं अपलोड करायचे.
त्याच्यानंतर नेक्स्ट बटन मध्ये क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर मटेरियलचे आपल्याला इथं डिटेल्स भरायचे आहेत. इथं म्हणजे एंट्री किती आहे ह्याचे 2. त्याच्यानंतर लेट आणि वेट म्हणजे मग काय असेल ते मेन्शन करायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा कोड आहे तर ब्रेकचा सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर क्वांटिटी दिलेला आहे 5 आणि इथं 5. त्याच्यानंतर इथं रिमार्क काय असेल तर टाकायचा. त्याच्यानंतर लेट आणि वेट म्हणजे त्याच्यानंतर तिसरा कोड सिमेंटचा. त्याच्यानंतर अप्रूव्हची क्वांटिटी किती आहे. त्याच्यानंतर 10 इथं. त्याच्यावर रिमार्क काय असेल टाकायचा. त्याच्यानंतर लेंथ आणि वेट. त्याच्यानंतर नेक्स्ट बटन मध्ये आपल्याला क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा ऍप्लिकेशन नंबर येतो 6828 हा कॉपी करून घ्यायचा आहे. आणि तो आपल्याला अप्रूव्ह करायला दुसऱ्या युजर वरती आपल्याला जायचं आहे. मी इकडे लॉग इन करत होतो. आलेला आहे 6828. ऍक्शन बटन मध्ये क्लिक करायचं आहे. हो चालेल. इथं मंजूरवरती क्लिक करायचं आहे. रिमार्क काय असेल तो एंटर करायचा आहे. तुझ्या कृतीवरती मंजूर म्हणायचं इथं आणि सेव्ह बटन मध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे. ठीक आहे बटन क्लिक केल्यानंतर अहवाल छापा म्हटल्यानंतर पीडीएफ फाईल येते ते सेव्ह करून घ्यायच्या. त्याच्यानंतर पुढचा फॉर्म आहे क्वालिटी टेस्टिंग. वर्क मॅनेज मध्ये ट्रान्झॅक्शन मध्ये क्वालिटी टेस्टिंग. त्यानंतर ऍड बटन आपल्याला इथं क्लिक करायचं. त्याच्यामध्ये आपल्याला प्रोजेक्ट कोड लागणार आहे. तो प्रोजेक्ट कोड कॉपी करून घेतो किंवा आपल्याला इथं टाईप करायचा आहे. प्रोजेक्ट आपण आपल्याला सिलेक्ट करून
टॅब बटन प्रेस करायचं आहे. हे सर्व आपल्याला इथं डिटेल ओपन होतात. डिटेल ओपन झाल्यानंतर टेस्ट नेम आपल्या इथं घेतलेलं आहे. टेस्ट केलेलं टेस्ट मेथड जे आपण ऍड केलं मास्टरमध्ये आपल्याला इथं दिसतात. इथं ते आपल्याला इथं रिझल्ट टाकायचा आहे. रिझल्टची युनिट टाकायचे आपल्याला किती केले ते. त्याच्यानंतर ते रिमार्क टाकायचे टेस्टचे. त्याच्यानंतर रिझल्ट युनिटमध्ये आपल्याला इथं टिक मार्क करायचा आहे. त्याच्यानंतर एचओडी आणि इनाचा त्यांचा रिमार्क असेल तो चीफ ऑफिसर त्यांचा रिमार्क असेल तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे काही अपलोड टेस्ट केलेले डॉक्युमेंट आहे ते आपल्याला इथं अपलोड करून घ्यायचे. त्याच्यानंतर सेव्ह बटन मध्ये आपल्याला इथं क्लिक करायचं. त्यानंतर ओके बटनवरती क्लिक करायचं. सक्सेसफुल ऍड. त्याच्यानंतर आपल्याला वर्क मॅनेजमेंटमध्ये दुसरा फॉर्म आहे नोटीस लेटर जनरेशन. नोटीस जनरेशन फॉर्म ओपन झालं तर आपल्या इथं ऍड बटनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर फॉर्म ओपन होतो. फॉर्म ओपन झाल्यानंतर आपल्याला LY नंबर लागणार आहे. या नंबर इथं कॉपी करून घेतो किंवा आपल्याला टाईप केला तरी चालतोय. LY नंबर इथं प्रेस करायचा. टाईप बटन दाबा. डिटेल्स सर्व आपल्याला इथं ओपन होतात. त्याच्यानंतर त्या नोटीसचे जे रिमार्क्स आहेत टर्म्स अँड कंडिशन जे आहेत आपल्याला इथं मेन्शन करायचे. त्याच्या नंबर ऑफ रिप्लाय किती द्यायचे 1 डे मध्ये किंवा 2 डे मध्ये काय असेल आपल्याला मेन्शन करायचं आहे. टाकून येत आपल्याला जे काही क्लोजिंग लाईन असेल इथं येस आणि जे काही डॉक्युमेंट आपल्याला ते नोटीसचे असतील ते लेटर आपल्याला इथं अपलोड करायचे आणि सेव्ह बटनमध्ये क्लिक करायचं आहे. डेटा सेव्ह सक्सेसफुल म्हणून मेसेज येतो. त्याच्यानंतर जनरेट नोटीस या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला नोटीस तर प्रिंट होते. नोटीस लेटर आपल्याला येऊन जाते. सूचनापत्र ते सेव्ह करून ठेवतो. त्याच्यानंतर आपल्याला क्लोज बटनवरती क्लिक करायचं.
ट्रान्झॅक्शन फ्लो आपल्याला इथं कम्प्लीट होतोय. त्याच्यानंतर आहेत आपल्याला पुढचे रिपोर्ट्स. रिपोर्ट्स मध्ये आहेत वर्क ऑर्डर रजिस्टर. वर्क ऑर्डर रजिस्टर मध्ये कॉन्ट्रॅक्टचं नाव ऍड करायचं आपल्याला. नाव टाकल्यानंतर आपल्याला त्याचे डिटेल्स आपल्याला इथं ओपन होतात. या कॉन्ट्रॅक्टरचे वर्क ऑर्डरचे रजिस्टर आपल्याला इथं ओपन झालेले आहे. त्याच्यानंतर दुसरा रिपोर्ट आहे वर्क इन प्रोग्रेस रजिस्टर. त्याच्यामध्ये आपल्याला प्रोजेक्ट कार्ड टाकायचं आहे. त्याच्यानंतर वर्क ऑर्डर नंबर, त्याच्यानंतर हा टाईप सिलेक्ट करायचे आणि जनरेट होते. रिपोर्ट आपल्याला इथं जनरेट होतो. त्याच्यानंतर दुसरा पुढचा रिपोर्ट आहे वर्क स्टेटस रिपोर्ट. त्याच्यामुळे आपल्याला इथं प्रोजेक्ट कोड लागणार आहे. त्याच्यानंतर मॉडेलचं वर्क मॅनेजमेंट आणि वर्क आणि जनरेट रजिस्टर बटनमध्ये क्लिक करायचं. रिपोर्ट जनरेट होतो. अशा तऱ्हेने वर्क मॅनेजमेंटचं ट्रेनिंग कम्प्लीट झालेलं आहे. तुम्हाला काही क्युरी असेल तर विचारू शकता. सर 2 लॉग इन काय यूज केलेत आपण?
काय ते 2 लॉग इन काय म्हटलं आपण? 2 लॉग इन म्हणजे हे सगळं आपल्याला कसं झालं तर वेळ जायला लागला खूप म्हणून ते 2 लॉग इन केलं इकडं आपल्या ह्यासाठी अप्रूव्ह करण्यासाठी तेवढंच केलेलं आहे. नाही तर मग अजून एक अर्धा पाऊण तास गेला असता. लॉग इन 2 म्हणजे युजर 2 म्हणते सर मी. हा युजर 2 म्हणजे आपल्याला पाहिजे लेवल आपल्याला करून घेता येते आपल्याला 2 करा किंवा 3 करा आपल्याला जेवढ्या लेवलला पाहिजे आपल्याला त्याप्रमाणे सेटअप करता येतो असं आहे. आणि एकच लेवल असेल तर? हा आता एक कसं लेवलला आहे, काय असेल तर एक बघून कमीत कमी बघतात ना. कमीत कमी जसं 2 युजर लागणार आपल्याला. एक आपल्याला ते ऍप ट्रान्झॅक्शन करण्यासाठी आणि एक अप्रूव्ह करण्यासाठी असे 2 युजर तर कमीत कमी लागतील. कधी चेकर मेकर असल्यामुळे 2 युजर आवाज ब्रेक होतो मॅडम तुमचा. ठीक आहे ठीक आहे. हा ओके. उदय सर. हा बोला. कोणाला काही क्युरी नाही असं वाटतंय. बंद करायचं का? ओके डाऊट नाही कोणाला. ठीक आहे मग. हो सध्या तरी नाहीये. ठीक आहे थँक्यू सर. ओके थँक्यू सर. थँक्यू ऑल ऑफ यू.